झी 24 तास एक पाऊल पुढे। उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र येऊ नये असे सांगत रामदास आठवलेंनी पुन्हा कोलांटुडी घेतलीये। कधी या दोघांनी एकत्र यावं असं वक्तव्य रामदास आठवले करतात, तर कधी या दोघांनी एकत्र येऊ नये असंही वक्तव्य करतायत। असं करत रामदास आठवले कोलांटुडी घेतायत। माझा समाचार घेतला, सेना नेत्यांचाही घ्या असं ते म्हणतायत। उद्धव परदेशातून आले की विषयाला टाळ लागेल असंही ते म्हणतायत। रामदास आठवलेंनी कोलांटुडी घेतलीये। भाजप राज भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र येऊ नये असं रामदास आठवले पुन्हा एकदा आता म्हणतायत। आज सकाळीच कृष्णकुंजवर जाऊन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात। दिनेश, रामदास आठवलेंनी पुन्हा एकदा कोलांटुडी घेतली आहे। राज आणि उद्धव यांनी एकत्र येऊ नये असं वक्तव्य त्यांनी केलंय। सुवर्ण, सर्वात महत्वाचं म्हणजे राज आणि उद्धव यांनी एकत्र येऊ नये या विधानापेक्षा ज्या पद्धतीने रामदास आठवले यांचा सामनामधून समाचार घेण्यात आला होता, ज्यावेळेस त्यांनी राज ठाकरे यांना महायुतीत येण्याचं आमंत्रण दिलं होतं, सामनामध्ये अग्रलेख आला होता आणि राज ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांवर कडाडून टीका करण्यात आली होती। त्यामुळे रामदास आठवले कुठे ना कुठेतरी व्यथित झाले आहेत आणि आज पत्रकार परिषदेत त्यांनी ज्या पद्धतीने आपला समाचार घेतला तशाच पद्धतीचा समाचार शिवसेना नेत्यांचा कधी घेतला जातो याची आपण वाट पाहत आहोत, अशा पद्धतीची भूमिका मांडली। कारण काही दिवसांपूर्वी रामदास कदम जे शिवसेना नेते आहेत त्यांनी भूमिका मांडली होती राज आणि उद्धव यांनी एकत्र येणं। रिपाईचे रामदास आठवले जेव्हा एक भूमिका मांडतात आणि शिवसेना नेते जेव्हा एक भूमिका मांडतात त्यावेळेस आपल्याला एक न्याय आणि शिवसेना नेत्यांना एक न्याय अशा पद्धतीची कदाचित रामदास आठवले यांची भावना झाली असेल। दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा, आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांना भेटलेले आहेत। ही भेटही कुठे ना कुठेतरी रामदास आठवले यांना रुचलेली नाही, कारण अशा पद्धतीने भाजपच्या नेत्यांनी वारंवार राज ठाकरे यांच्याकडे जाऊन त्यांना महत्व देऊ नये अशा पद्धतीची रामदास आठवले यांची भावना आहे। तसंच आता टाळीचा विषय बस झाला। उद्धव ठाकरे सध्या परदेशात आहेत, उद्धव ठाकरे परदेशातून परतले की अगदी बरोबर दिनेश, टाळीपेक्षा आता टाळ या विषयाला उद्धव ठाकरे लावतील असं त्यांनी म्हटलंय। पण ज्या पद्धतीने आज सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली, त्यानंतर फडणवीस यांनी मात्र या भेटीचा राजकीय अन्वयार्थ लावू नका असं म्हटलेलं आहे। तरी सुद्धा रामदास आठवले कुठेतरी या भेटीमुळे अस्वस्थ झालेले दिसत आहेत। ज्या पद्धतीने रामदास आठवले यांच्यावर शिवसेनेकडून टीका होते, मात्र भाजपला एक वेगळा न्याय दिला जातो किंवा शिवसेना नेत्यांना एक वेगळा न्याय दिला जातो। शिवसेना भाजप यांची समन्वय समिती स्थापन झालेली आहे महायुतीची, मात्र या समन्वय समितीमध्ये रिपाईला स्थान मिळालेलं नाही। शिवसेना भाजपचे नेते आहेत मात्र रिपाईचे नाही। जागा वाटपासंदर्भात चर्चा होत नाहीये। कुठे ना कुठेतरी रामदास आठवले यांना डावललं गेल्याची खंत वाटत असावी, त्याच्यातून रामदास आठवले यांची विधानं झाली असावीत अशी शक्यता आहे। धन्यवाद दिनेश या संपूर्ण माहितीबद्दल। एकंदरीत ज्या पद्धतीनं रामदास आठवले यांनी कोलांटुडी घेतली ते सगळं पाहता कशा पद्धतीनं आता रामदास आठवले व्यथित झालेत किंवा अस्वस्थ झालेत तेच यातून स्पष्ट दिसतंय। ज्या पद्धतीनं आपला समाचार सामनामधून घेण्यात आला तसा सेना नेत्यांचाही घेतला जावा असं मत त्यांनी नोंदवलंय। उद्धव ठाकरे परदेशातून आल्यानंतर या संपूर्ण विषयाला टाळ लागेल असंही त्यांनी मत मांडलंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।